नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे आणि आमचं चॅनल आहे सामाजिक संघर्ष। मित्रांनो, हे जे चित्र दिसतंय ते नीट लक्ष देऊन बघा। याच्यामध्ये आम्ही काय करतो, आम्ही सामाजिक सेवा या संदर्भात आम्ही काम करत असून आम्ही जे माध्यमातून लग्न जुळवतो ती कशी जुळवतो, आम्ही प्रत्यक्षात लग्न जुळवत नाही। म्हणजे आता हे इथे काय होतं हे चित्र फक्त बघून तुमच्या लक्षात येईल। आता मित्रांनो, इथे लक्ष द्या, तुम्हाला नीट समजावं यासाठी मी काही चित्र दाखवली आहेत। स्टोरी सेम आहे। आता नवरा मुलाचं चित्र दाखवलं आहे, तिथे तुम्ही आहात। आता एका वर्तुळात लबाड एजंट दाखवलेला आहे, तो फक्त पैसे मोजतो, फक्त आणि फक्त त्याला पैसे पाहिजेत। तुम्ही त्या लबाड एजंटकडे गेलात तर एजंटकडे किती समजा वधू असतील, आपण पकडूया 1 ते 100 वधू आहेत, बरोबर। आता 1 ते 100 वधूपैकी तुम्हाला मॅच होणाऱ्या मुली असतील का? कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा मुली एंगेज असतात, मग त्या मॅच होतील का किंवा त्यांची पसंती तुमच्यापर्यंत होईल का याचा अभ्यास करा। मग तुम्ही काय करणार, तो एजंट तुम्हाला ब्लॉक करून टाकणार। आणि जर तो एजंट प्रामाणिक आहे असं समजूया, तो एजंट काय करणार, तुमची जाहिरात लावणार। कारण त्या 1 ते 100 मध्ये तुम्हाला मॅच झालं नाही, मग तो जाहिरात लावणार आणि जाहिरात लावल्यानंतर जाहिरातच्या माध्यमातून 2 लाख वधू बघतील तुम्हाला आणि त्यातल्या काही मुली एजंटला कॉल करतील। कारण काय, एजंटने आपला नंबर तिथे दिलेला आहे जाहिरातमध्ये, कळलं ना। आता 1 ते 100 वधू त्याने जे दाखवल्या होत्या त्या खऱ्या असतील याची गॅरंटी काय आहे, तो लबाड आहे। आता मित्रांनो, हे चित्र बघा, इथे काय सांगितलेलं आहे, इथे आपण एजंट काढून टाकलेला आहे, समजलं। आणि तुम्ही डायरेक्ट जाहिरात दिलात आणि जाहिरातच्या माध्यमातून तुम्ही 2 लाख वधूंपर्यंत पोहोचलात। मित्रांनो, 2 लाख वधूंपर्यंत तुम्ही पोहोचलात, परंतु त्या 2 लाख सगळ्याच तुम्हाला बघतील का? नाही। मग आपण पकडूया त्या 2 लाखमध्ये समजा 1000 किंवा 5000 मुलींनी तुम्हाला समजा बघितलं, त्यांना साधारण तुमची जाहिरात आवडली, मग त्या मुली तुमचा व्हिडिओ व्यवस्थित बघणार आणि त्यातल्या काही मुली तुम्हाला कॉल करतील। म्हणजे इथे रिझल्ट कन्फर्म आहे, म्हणजे जाहिरातच्या माध्यमातून कन्फर्म आहे। जर तुम्ही एजंटकडे गेला असतात तर एजंटसुद्धा कुठे ना कुठे जाहिरात लावतो आणि म्हणून त्या वधू त्याच्याकडे आलेल्या असतात। किंवा तो लबाड एजंट असतो, तो फक्त पैसे मिळवण्यासाठी कुठे जाहिरात देत नाही, मग तो काय करतो, तो खोटे फोटोसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो। एवढं कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला फक्त जाहिरात द्यायची आहे तर तुमचं काम होणार, हे लक्षात घ्या, समजलं ना। हे सरळ गणित आहे। हा मॅप तुम्हाला समजावा यासाठी मी स्पष्ट इथे दाखवलेला आहे। मित्रांनो, एवढी मेहनत मी घेतो आहे तुमच्यासाठी, तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच काम आवडत असेल आमचं तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला आपोआप स्थळ मिळत जातील। दुसरी गोष्ट म्हणजे काय, इतर लोकांना सांगा, जे लोक एजंटच्या तावडीत भेटले आहेत, फसले आहेत, कुठे लूट झाली त्यांची, अशा लोकांपासून सावध राहायला इतरांना सांगायला पाहिजे। तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना कळेल, समजलं ना। धन्यवाद।